सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 66 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. स्वीटी प्रेग्नेंट आहे हे माहीत नसलेल्या आर्यनने खूप जोरात आता फुटबॉल मारला आणि तो फुटबॉल खूप फास्ट स्वीटीच्या पोटाच्या दिशेने येत होता. आणि याची खबर नसलेली स्वीटी आर्याशी गप्पा मारत होती आणि तन्वीने ते बघितलं आणि ती ओरडली, स्वीटी बेटा सांभाळ. आता तिथंच तिला वाचवायला अर्जुनसुद्धा तिच्यापासून खूप दूर होता, तो जवळ नव्हता. आणि आता स्वीटीनं समोर घाबरून बघितलं आणि इतक्यात आर्यननं सुद्धा ते बघितलं. आर्यानं पण बघितलं आणि आर्याच अचानक तिच्या समोर आली आणि तो बॉल दुसऱ्या क्षणाला धपकन आर्याच्या पोटात बसला आणि ओ मॉम असं म्हणून आर्यानं पोट पकडलं आणि ती खाली बसली आणि खूप रडायला लागली. स्वीटी आता फार घाबरली होती आणि ती तशीच तिच्याही पोटाला हात लावून उभी राहिली होती. आणि अर्जुन तन्वी पळतच आले. अर्जुनने आर्याला सावरलं आणि तन्वी मात्र स्वीटीकडेच बघत होती. आणि स्वीटी बेटा जरा लक्ष द्यायचं ना. अगं लक्ष कुठे असतं तुझं, आता काही झालं असतं तर, असं तिला म्हणत होती. घाबरलेली स्वीटी म्हणाली, आज तुम्हाला काहीच कळलं नाही. बॉल असा अचानक येईल मला वाटलं नव्हतं. आर्या आता खूप रडत होती. इंद्रासुद्धा पळत आला. तो तिचं पोट चेक करून खूप दुखतंय का असं म्हणत होता आणि आरू रडत होती. तिच्या पोटामध्ये नुसती आग पसरत होती. इतका जोरात तो बॉलचा फटका होता. आणि तिथं आर्यन आला. त्यालाही कळलं की त्याचा बॉल किती फास्ट असतो. एखाद्याच्या दातावर पडला ना तर दात तोडूनच येतो आणि पोटावर पडला तर नक्कीच पोट खूप दुखत असणार. आणि काय माहीत काय झालं म्हणून तो घाबरला होता. आणि तन्वी मात्र स्वीटीकडेच बघत होती. तिला काही झालं नाही ना, ती घाबरली नाही ना असं ती बघत होती. आणि आर्यन म्हणाला, मॉम अगं तिला काय झालंय तेव्हा, तिला काय बघतेस, प्रिन्सेसला लागले ना. प्रिन्सेस आय एम सॉरी, तू कशाला मध्ये आलीस. आणि आरू रडत रडत म्हणाली, मी मध्ये नसते आले ना तर स्वीटी दिलं लागलं असतं डफर. आणि आर्यन म्हणाला, तिला लागलं असतं तर लागलं असतं, आमचं आम्ही बघून घेतलं असतं, आता तू किती ड्रामे करशील. आणि तन्वी चिडून म्हणाली, आर्यन स्वीटीला लागलं असतं तर म्हणजे तुला कळत नाही का नीट खेळायचं रे. म्हणून अर्जुन मी स्वीटीला बाहेर सोडत नव्हते, समजलं का. या मुलांना काहीच सिरियसनेस नाही त्याचा. स्वीटी आता यापुढे मला न विचारता जर बाहेर आलीस तर याद राख, चल पटकन असं म्हणून ती स्वीटीला घेऊनच गेली. आणि इंद्रा आरूला म्हणाला, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया चल. आता इंद्रासोबत अर्जुनसुद्धा गेला. आणि आर्यन एकटाच मागं राहिला. आणि त्याला तर कळेच ना की स्वतःच्या मुलीला लागले ते दिसत नाही. जिला लागले तिची काळजी करायची सोडून मॉम स्वीटीची काय काळजी करते. मग आता इंद्रा आणि आर्या डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले. अर्जुनसुद्धा त्यांच्यासोबत होता. आणि हॉस्पिटलमधून तसेच त्यांच्याच घरी गेले. तन्वी स्वीटीला घेऊन घरी आली आणि तिला आराम करायला सांगितला. आणि पाठीमागून आर्यन आला. आणि त्यानं त्याच्या बेडरूममध्ये बघितलं तर स्वीटी नव्हती. आणि तो तिला शोधायला लागला. आणि तन्वी म्हणाली, आर्यन ती माझ्या रूममध्ये आहे. आर्यन म्हणाला, मॉम का गं, येऊ दे ना तिला माझ्या बेडरूममध्ये, मी नाही तिला हर्ट करणार पुन्हा. आणि तन्वी म्हणाली, हर्ट करणार नाहीस पण आजच्या सारखं पुन्हा झालं तर. आर्यन म्हणाला, मॉम मी रोज फुटबॉल थोडीच खेळतो आणि बेडरूममध्ये कुठे फुटबॉल खेळणार आहे. आणि तन्वी म्हणाली, आर्यन मला असं वाटतं की आणखीन 10-12 दिवस ती माझ्याकडे थांबेल, मग नंतर तुझ्याकडे येईल. रात्री तुझा पाय वगैरे लागला तर. आणि आर्यन पुन्हा चकित होऊन म्हणाला, मॉम आता काय पहिल्यांदा पाय लागणार आहे का माझा तिला. मॉम तू अशी कशी बोलतेस ग, मला तिला मनवायचं आहे. आणि तू जर तुझ्या रूममध्ये असेल ती तर मग मी तिला कसं मनवू. इतक्यात अर्जुन आला. आणि आर्यन अर्जुनकडे हट्ट करत म्हणाला, डॅड मॉमला सांगा ना, ती स्वीटीला पाठवत नाही. अर्जुन हसला आणि म्हणाला, तनू त्याची गुडिया दे त्याला, तू रुसेल बरं का. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन ती बाहुली आहे का त्याचं खेळणं. आणि खरंच आहे, तुझं लहानपणी जसा रुसायचा हट्ट करायचा ना खेळण्यासाठी, तसा हट्ट करतोय स्वीटीसाठी मला दे म्हणून.
पण आर्यन, स्वीटी जिवंत माणूस आहे. ती खेळणं नाही जे तू तिच्या इमोशन्ससोबत आणि तिच्यासोबत खेळशील. आणि आर्यन मान खाली घालून सॅड होऊन म्हणाला, मॉम आता मी काय करू? माफी मागतोय ना तिची, आणि कंटिन्यू माफी मागत राहिलो तर ती मेहरबान तरी होईल. मॉम प्लीज ऐक ना. तरीही तन्वी आता म्हणाली नो. आणि आर्यनने आता ओके असं म्हणून तन्वीच्या बेडरूममध्ये गेला आणि म्हणाला, आजपासून तुम्ही दोघं माझ्या बेडरूममध्ये राहणार आणि मी आणि स्वीटी तुमच्या बेडरूममध्ये, असं म्हणून पटकन गेला आणि दरवाजाच लावला. आणि तन्वी म्हणाली, आर्यन आर्यन ऐक तरी. पण आर्यन कसला ऐकतोय? आणि अर्जुन हसून म्हणाला, माय स्वीट बेबी डॉल, हवा हवाई खेळते है, ऊपर के बेडरूम में चलो. तनू बरं झालं ना, अशी तर स्वीटीला तू खालची रूम देणारच होती आणि तिथे तर राहू दे. आणि तन्वी म्हणाली, हो रे, तेही एक बरं झालं. आणि स्वीटीला सांगते त्याच्यापासून जपून राहायला. आणि आरू कशी आहे? आणि अर्जुन म्हणाला, ठीक आहे, डॉक्टरांनी मेडिसिन दिलेत, ती ठीक होईल. बट तनू, बॉल खूप जोरात होता. आपल्या प्रिन्सेसनं ऐन टायमाला हुशारी दाखवली आणि मध्ये येऊन स्वीटीला आणि बाळाला वाचवलं. नाहीतर आता काय झालं असतं काय माहीत. आणि हे इमॅजिन करून तन्वीला खूप टेन्शन आलं आणि म्हणाली, अर्जुन खरंच काय झालं असतं रे? आणि आर्यनला काय वाटलं असतं जेव्हा त्याला कळलं असतं की त्याच्याच हातून नकळतपणे त्याचं मूल. ओ माय गॉड अर्जुन, आय कांट इमॅजिन. आणि अर्जुन म्हणाला, म्हणून म्हणतोय तनू, त्याला सांगून टाकूया, तो काळजी घेईल ग तिची, तो बेखबर आहे. मग त्याची तरी काय चूक? जर त्याच्याकडून काही झालं तर तो मस्ती करणारच. आणि तन्वी म्हणाली, मी सांगते स्वीटीला, ती सांगेल त्याला तिचा टाईम घेऊन. आणि अर्जुन आता तिला मिठीत पकडून म्हणाला, ओ माय स्वीट एंजल, बट माझ्यापासून तुला कोण वाचवेल? आता चला वरती, असं म्हणून तो तिला वरती घेऊन गेला. आणि आर्यनने इकडे बेडरूमचा दरवाजा लावला. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन काय बचपन आहे. आर्यन आता टॉवेल घेतला आणि गळ्यामध्ये टाकला आणि तिच्या खूप जवळ गेला. तशी स्वीटी मागे सरकली आणि आर्यन तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून म्हणाला, हंगामा खड़ा करने का इरादा नहीं है हमारा, बस ये सूरत बदलनी चाहिए, यही ख्वाहिश है. आग तेरे सीने में जले या फिर मेरे सीने में, पर कहीं से भी आग जलती रहनी चाहिए. क्यों जाने मन, आज ये आग हमारे दिल में लगी है और उस आग को तुम्हारे दिल तक पहुंचाना है. इजाज़त है, असं म्हणून त्यानं तिची परमिशन मागितली. आणि तिच्या चेहऱ्यावरून त्याची शांत आणि किलर नजर फिरवायला लागला. आता स्वीटीनं सुद्धा त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि खरंच त्याच्या फक्त बोलण्यानं तिच्या हृदयामध्ये आग लागायला लागली आणि तिची छाती जास्त धडधड करून खालीवर व्हायला लागली. आणि त्याच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक, पटकन तिच्या मांडीवरच झोपला. तशी स्वीटी चकित होऊन आणखीनच मागं सरकली. त्यानं तिचे हात बेडवर होते ते त्यानं उचलले आणि स्वतःच्या केसामध्ये ठेवले आणि मोबाईल काढला आणि दोघांचा एक छान सेल्फी घेतला आणि म्हणाला, अब ये आग उधर भी लगेगी, निकी चोप्रा के दिल में. असं म्हणून आर्यनने कधी नव्हे ते बेडरूम सिक्रेट ओपन करत स्टेटसला टाकलं, निकीनं बघावेत म्हणून आणि तिनं जास्तच जळावं म्हणून. आणि तिला अशीच उकसवून तिचा आखरी पत्ता टाकायला लावायचा होता. जास्त वेळ नव्हता आर्यन आणि अर्जुनकडे तिचं स्लो मोशनमधला गेम खेळत बघत बसायला. आणि तो स्वीटीला म्हणाला, आणि जाने मन, आता तू इथून कुठेच हलणार नाहीस. तुला काय हवं ते मला सांग प्लीज. गिव मी अ वन चान्स. एकदा चुकलोय तुझ्याकडे दुर्लक्ष करून, आयुष्यात पुन्हा कधीच चुकणार नाही. आणि फ्रेश व्हायला निघून गेला. आणि स्वीटी त्याच्याकडे बघून हसायला लागली. मग तो परत आला आणि स्वीटीला आता काहीतरी आंबट खावंसं वाटत होतं आणि ती उठली. तसा तो तिला म्हणाला, तू का उठलीस? तुला म्हणालो ना, तुला काय हवं ते मला सांग. तुझी अशीच काळजी घ्यायची ना मी, तुझी मॉम इन लॉ घेते तशी. काय पाहिजे बोल. स्वीटी म्हणाली, काय नाही. आणि तिनं तन्वीला फोन केला. आर्यन आता तिच्या हातातला फोन घेतला आणि बाजूला ठेवला आणि म्हणाला, स्वीटी मला सांग ना काय हवं. आणि स्वीटी म्हणाली, तू देशील का मला?
आर्यन मला का नाही देणार, फक्त काय हवं बोल. आणि स्वीटी म्हणाली, इमली. आर्यन चकित होऊन मला, इमली? सिरियसली? तुला कधीपासून आंबट खाऊ वाटतं? तुझं आणि आंबट पदार्थांचा 36 आकडा आहे, माहीत आहे ना? आणि स्वीटी म्हणाली, हे बघ, आता तू असा करणार, तुला दे म्हटलं तर दे ना, आणि तू 17 प्रश्न विचारत बसतोस. त्यापेक्षा राहू दे, मी आत तुला मागते. असं म्हणून ती पुन्हा फोन करणार इतक्यात आर्यन म्हणाला, ओय आत्तू की चमची, आणतोय ना, मी नाही कुठे म्हणालो. कुठे आहे ते फक्त सांग, नाहीतर राहू दे, पुन्हा म्हणशील काहीतरी, मी मेडलाच विचारतो. असं म्हणून तो बाहेर गेला आणि मेडला म्हणाला, एक्सक्यूज मी, मला इमली द्या. तिने वाटीत थोडीशी चिंच काढून दिली आणि त्यानं स्वीटीपुढे आणून ठेवली. आणि ते बघून स्वीटीच्या तोंडाला पाणी सुटलं आणि ती चिंच खायला लागली. आणि ते बघून आर्यनच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं आणि तिच्यासमोर जीभ चाटत बसला. पण ती आता इतक्या सराईतपणे चिंच खात होती की तिला आंबटही लागत नव्हतं आणि तिला बघून त्यालाच आश्चर्य वाटत होतं. आता इकडं निकीनं तिचा मोबाईल काढला. आर्यनचं स्टेटस बघून खरंच तिला वाटलं की आता ते दोघे एक झाले आणि तिला खूप राग आला. म्हणजे स्वीटी आर्यन पुन्हा एका बेडरूममध्ये एकत्र आले का? नक्कीच ती प्रेग्नेंट आहे आणि तो आता तिला जास्त इम्पॉर्टन्स देतोय असं वाटून ती चिडली. आणि तिनं पुन्हा तिच्या मोबाईलमध्ये ते सगळे फोटो काढले आणि त्याच्याकडे बघत म्हणाली, आता हे फोटो आधी कुणाला सेंड करू, आर्यनला की स्वीटीला? आणि त्याच्या घरात आग लावायला सुरुवात मी कुठून करू? असं म्हणून ती हसत होती. आणि संध्याकाळ झाली. आर्यन अर्जुन स्टडीमध्ये डिस्कस करत बसले होते आणि स्वीटी मोबाईलवर गरोदरपणात काय काळजी घ्यायची ते बघत होती. आणि आज आर्यन नक्कीच तिच्याजवळ येणार म्हणजे येणार. त्याचे दिवसभराचे इतके प्रयत्न सुरू होते ते त्यासाठीच हे तिच्या लक्षात होतं. आणि म्हणून आता तिनं ठरवलं की झोपूनच टाकायचं. आणि आर्यनने दरवाजा उघडून आत एंट्री केली तसा तिने पटकन मोबाईल बाजूला ठेवला आणि गडबडीत झोपली. आणि हे आता त्यानं बघितलं आणि तो निराश झाला. ती माझ्यापासून दूर दूर पळते, याला मीच जबाबदार आहे असं वाटून तो बेडवर येऊन बसला आणि रात्री झालेल्या जखमेकडे त्यानं बघितलं. ती पट्टी पटकन सोडून टाकली रागारागत आणि ती जखम त्यानं दुसऱ्या हातानं पुन्हा दाबली. आणि निकीचा राग पुन्हा त्याच्या डोळ्यामध्ये घुसला. आणि स्वीटी तो काय करतो याचा कानोसा घेत होती आणि तिला त्याच्या तोंडातून त्या वेदना होऊन आलेला हुंकार कळला. ती उठली आणि त्याला असं करताना बघून ती पुन्हा चकित होऊन म्हणाली, आर्यन काय हे, बास ना आता, का असं करतोस? इतका त्रास करून घेऊ नकोस स्वतःला. आणि आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला, का नको करून घेऊ त्रास मी स्वतःला? मी तुला खूप त्रास दिलाय ना? तुझ्या डोळ्यातलं पाणी त्यावेळी मला दिसलं नाही. मग आता तूही मला अशीच शिक्षा होऊ दे. स्वीटी, आय एम सॉरी. आता किती वेळा सॉरी म्हणू? आणखीन कोणती पद्धत आहे तुझी माफी मागण्याची? मला ते सांग, मी ते सुद्धा करतो. पण मला तू आता 1 मिनिटही माझ्यावर नाराज असलेली चालणार नाही. मी तुझे पाय पकडू का? मी कान पकडू का? उठा बशा काढू का? असं तो म्हणत होता. आणि स्वीटी त्याच्याकडे नुसती बघत होती. आणि तो तिला म्हणाला, बोल ना, काय करू म्हणजे तू मला माफ करशील? आणि स्वीटी त्याच्याकडे बघून म्हणाली, आर्यन मला कलर लाव. आणि आर्यन पुन्हा थोडा शॉक होऊन म्हणाला, काय? स्वीटी म्हणाली, हो, कलर लाव. तू मला कलर न लावला आणि माझी होळी अजूनही अपूर्णच आहे आर्यन. तुझ्या प्रेमाचा रंग मला लागलाच नाही. त्याला थोडं समाधान वाटलं आणि त्यानं आता डोळे पुसले आणि कलर कुठे भेटतील असा विचार करायला लागला. आणि तो स्टोर रूममध्ये गेला, तेही रात्री. तिथं ठेवलेले सगळे कलर घेऊन आला आणि त्यानं तिच्यासमोर बसून दोन्ही हातात कलर घेतले. आणि आर्यने आता ते कलर स्वतःच्याच गालाला लावले. आणि मग तो हळूहळू स्वीटीकडे आला आणि त्यानं तिच्या खूप जवळ येऊन तिच्या गालावर त्याचा गाल घासला आणि तिला रंग लावला. गालावर गाल घासून स्वीटीच्या अंगात ठिणग्या पडायला सुरुवात झाली आणि तिची छाती धडधड करायला लागली. मग आर्यननं पुन्हा दुसरा गाल तिच्या दुसऱ्या गालावर घासला
आणि इतक्या दिवसाची त्याच्या स्पर्शानंतर स्वीटी लाजून चूर व्हायला लागली. त्यानं आता तिचा हात घेतला आणि दोन्ही हातावर ओठ टेकवत रंग लावायला सुरुवात केली आणि तिच्या अंगावरचं ब्लँकेट फेकून दिलं आणि तिचा गाऊन तिच्या गुडघ्यापर्यंत वर घेतला आणि पायापासून पुन्हा किस करत करत गालानेच तिथंही रंग लावला. आणि आता आर्यन तिच्या पूर्ण शरीरावर त्याच्या प्रेमाचा रंग लावत होता आणि त्याच्या स्पर्शानं स्वीटी खूप खूप शहारून गेली होती आणि तिला तिच्या भावना आवरणं अशक्य झालं आणि तिनं दोन्ही हात वर उंचावून छातीचा भाग पूर्ण उचलला आणि तिच्या शरीराला वरच्या बाजूने ताण देत मादक असा मुरडा दिला आणि अख्खं शरीर त्याच्या ताब्यात दिलं. आर्यननं आता तिला दोन्ही हातात पकडली आणि दोघांची छाती छातीला भिडली. और इस दिल की आग उस दिल तक पहुंच ही गई. आणि त्यानं हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ती आग तिच्या अख्ख्या शरीरात ट्रान्सफर केली आणि सुरू झाला डीप लॉंग पॅशनेट किस. आणि खूप खूप बेभान झाले दोघं. क्षणभरासाठी स्वीटी विसरून गेली की ती प्रेग्नेंट आहे, कारण आर्यनचं ते आवेगपूर्ण प्रेम आता तिला स्वतःलाही विसरायला भाग पाडत होतं. या क्षणाची तिने इतकी रडून रडून वाट पाहिली. फायनली ती मोमेंट ती फील करत होती आणि आर्यनचा जादुई स्पर्श तिला वेड लावायला लागला. दोघेही आता रफ रोमॅन्स करत होते. तो तिला कसाही हँडल करत होता, कधी पालती, कधी सरळ, कधी उठून, कधी बसून. सगळ्या अँगलनं दोघांचा रोमॅन्स सुरू होता आणि फायनली दोघांचे कपडे शरीरावरून दूर झाले. त्यानं पुन्हा तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि आता ती रूम हॉट रूम झाली होती. आर्यन आणि स्वीटी खूप पेटून उठले होते आणि त्यानं तिच्या डोळ्यात डोळे घालूनच तिला बेडवर झोपवलं आणि तिच्यावर आला. इकडे अचानक तन्वीला आठवलं की स्वीटीला सांगितलं पाहिजे आर्यनपासून दूर राहा. आणि आर्यन बेडरूममध्ये हट्टाने गेला, याचा अर्थ तो तिला सोडणार नाहीच. आणि जरी काही करायचं असेल तर सांभाळून कर आणि काय काळजी घ्यायची ते सांगायला हवं. ती तर लहानच आहे बोलून चालून, असं वाटून तिनं फोन केला होता. पण आर्यनने आता त्या फोनकडे बघितलं. कट न करता सायलेंट मोड केला, आवाज बंद करून टाकला आणि त्यानं स्वीटीला डोळा मारला आणि पुन्हा हार्ड रोमॅन्स सुरू केला. आणि स्वीटी पुन्हा त्याच्या प्रेमाचा वर्षाव चिंब चिंब नाहून निघत होती. मग आर्यनचं काम झालं आणि तो तिच्या शेजारी पडला. तरीही तिच्या हाताला, गाल्याला, खांद्याला किस सुरूच होते त्याचे. आज त्याचं मन भरतच नव्हतं आणि माहीत नाही आता आणखीन तो रात्रीतून किती वेळा करेल. आणि आता दोघेही झोपले. पुन्हा पहाटे तो जागा झाला. ती पुन्हा झोपलेली असताना झोपेतच तिची शिकार केली. आता मात्र तिनं फक्त त्याला नकार न देता पडून राहिली होती. पण सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिच्या खूप पोटात दुखायला लागलं आणि आपण रात्री प्रेग्नेंट आहोत हे विसरून खूप बेभान झालो होतो. खूप हार्ड रोमॅन्स झाला, ते हे 2 वेळा. आणि स्वीटी खूप घाबरली.